नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज आपल्यावर येणाऱ्या संकटांची पूर्वकल्पना आपल्याला कशा प्रकारे देतात याची एक स्वामी लीला आजच्या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत. विनायक काका हे अक्कलकोटला 4 दिवस राहून पुन्हा मुंबईला निघावे म्हणून स्वामींची आज्ञा घेण्यासाठी आले. त्याचवेळी स्वामी महाराज त्यांच्याकडे बघतात आणि घाईघाईने बोलतात, शीघ्र शीघ्र शीघ्र. विनायक काकांना याचा काहीच अर्थ समजत नाही, पण स्वामी हुकूम म्हणून ते शीघ्रतेने मुंबईला जाण्यासाठी कडपगाव स्टेशनकडे निघतात. जेव्हा विनायक काका स्वामींची आज्ञा घेण्यासाठी आले तेव्हा काही लोक पुढे कडपगाव स्टेशनकडे गेले होते. यामध्ये काही लहान मुले हत्तीच्या अंबारीमध्ये बसून पुढे गेली होती. जेव्हा हत्ती स्टेशनच्या जवळ आला तेव्हा रेल्वेची शिट्टी ऐकून हत्ती एकदम भांबावला आणि रानाच्या दिशेने पळून गेला. स्वामींनी शीघ्र 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 हे वाक्य का उच्चारली याचा अर्थ विनायक काकांना समजला. या संकटातून तारणारी शक्ती एकच आहे, ते म्हणजे श्री स्वामी समर्थ. आणि त्यांनी स्वामींनाच तळमळीने प्रार्थना केली आणि त्यानंतर आश्चर्य घडले. रानात पळून गेलेला हत्ती एकदम बकरीसारखा शांत झाला, पुन्हा परत आला. हा चमत्कार बघून सर्वांना आश्चर्य वाटले आणि स्वामी महाराज आपल्याला संकटांचे पूर्व संकेत देतात आणि त्या अनुषंगाने आपल्याकडून कर्मही करवून घेतात. अदृश्यात उपस्थित राहून आपल्याला त्या संकटातून अतिशय सहजतेने बाहेर काढतात. ही समज आता सर्वांना प्राप्त झाली होती. तर स्वामी भक्तांनो, आजच्या या स्वामी लीलेतून काय बोध घ्यावा? स्वामी सदैव भक्तांना चांगल्या वाईटाचे संकेत देत असतात. कधीकधी स्वप्ने, एखादी व्यक्ती किंवा एखादी घटना अशी घडते की आपल्या मनालाही कुठेतरी चांगल्या वाईटाचा अंदाज येतो. तो स्वामींचा संकेत समजावा. हे संकेत मात्र ओळखता आले पाहिजेत. हे ओळखायला स्वामींवर दृढ विश्वास आणि श्रद्धा हवी. त्यामुळे स्वामींना नेहमी प्रार्थना करावी की हे गुरुमाऊली, तुम्ही मला भरपूर देता, तुम्ही जे देता ते ओळखण्याची बुद्धी द्या. स्वामी सर्वांना संधी देतात, सर्व भक्तांची काळजी घेतात, पण भक्तांनीही स्वामींचे संकेत ओळखावेत, ओळखण्याचा प्रयत्न करावा. यासाठीच स्वामींची मनोभावी सेवा करून स्वामी कृपा प्राप्त करणे गरजेचे आहे. म्हणूनच प्रत्येक स्वामी भक्ताने हे लक्षात ठेवावे की हजारो संकटे जरी आली तरी नको होऊस उदास जीवनी, सदैव एकच मंत्र जपमनी, अशक्य हे शक्य करतील स्वामी. स्वामींचे अभयवचन नेहमी लक्षात ठेवावे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्यामुळे तुम्हाला जर कोणतेही संकेत मिळाले, ते चांगले असो किंवा वाईट असो, तरीही आलेल्या सर्व परिस्थितींना तोंड देण्यासाठी स्वामीच आपल्याला बळ देतात. त्यामुळे जे काही चांगले वाईट संकेत असतील ते ओळखण्याची बुद्धी आपल्याला प्राप्त व्हावी, यासाठी सतत स्वामींचे नामस्मरण करावे, स्वामींची सेवा करावी. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.